नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण हजारे। आज जो टीईटी का पेपर होता तो 2 दिवसापूर्वीच लीक झाला। पेपरला जवळपास महाराष्ट्रामधले 6 लाख लोक बसणार होते। 6 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य काय, आणि काल शासनाने डिक्लेअर केलं की टीईटीचा पेपर लीक झाल्यामुळे आजची परीक्षा रद्द। आता ज्या 6 लाख मुलांनी पेपरची तयारी केली, वर्षभर अभ्यास केला, त्यांचं भवितव्य काय? म्हणून महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। कारण जे विद्यार्थी टीईटीच्या परीक्षेला बसले होते ते विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातले, आणि सर्वसामान्य कुटुंब हे आपल्या मुलांना शिकवण्यासाठी हातावर पोट घेऊन मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकवत असतं। परंतु भाजप सरकारला मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काहीच नाही। कधी नेटचा पेपर लीक होतो, कधी टीईटीचा पेपर लीक होतो, आणि आमचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री हे फक्त खासदार आणि आमदार फोडण्याच्या भानगडी, त्यांची भानगडी एवढी, या गटाचे आमदार फोड, त्या गटाचे खासदार फोड। मित्रांनो, त्यांच्याकडे 200 करोड हे खासदार फोडण्यासाठी येतात, 200। तर असे आमदार खासदार फोडतात 200 करोड देऊन, 100 करोड देऊन, 50 करोड देऊन। त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून? सर्वसामान्य जनतेचे जे आहे ते भवितव्य काय? आज जी परीक्षा होणार होती त्या परीक्षासाठी 6 लाख विद्यार्थ्यांनी खर्च केलेला आहे, त्यांच्या आई बापांनी खर्च केलेला आहे। आता त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय? यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी पहिला तर राजीनामा दिलाच पाहिजे, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे। कारण मुख्यमंत्र्याकडे गृहमंत्री पद आहे, आणि गृह खाता असल्यामुळे मुख्यमंत्री हे सबसे फेल झालेले दिसतात प्रत्येक गोष्टीत। आज पेपर फुटीचं प्रकरण म्हणजे साधं नाही, आणि मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम तर मी हे म्हणेन की सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे। कारण तुमच्याकडे गृह खातं आहे आणि तुम्ही फक्त आणि फक्त आमदार खासदार फोडण्याच्या मागे लागलेले, की तुमचा पक्ष कसा टिकेल, माझ्या पक्षात आमदार कसे येतील। तुम्हाला लोकांचे पक्ष फोडल्याशिवाय, घर फोडल्याशिवाय दुसरं काहीच काम उरलेलं नाही। विद्यार्थ्यांचं काय? कधी परीक्षा देणार? परत त्या पालकांनी काय अजून त्या विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्च करायचा, आणि खर्च करून परत त्या मुलांना बसवायचं का परीक्षाला? तर शासनाने, सरकारने याची जबाबदारी घेऊन संबंधित खात्याचे जेवढे वरिष्ठ अधिकारी, ते शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, आणि त्या खात्याचे पेपर फुटी प्रकरणात या खात्याचे वरिष्ठ अधिकारी त्यांना बडतर्फ करून घरी बसवले पाहिजे। धन्यवाद।